गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज आपण जय गणेश या मालिकेमध्ये बोलणार आहोत केसांचं दुसरं कारण म्हणजेच ताणतणाव या विषयावरती बोलण्यासाठी मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून आले आहे. तर ताणतणाव हे जे मोठं कारण आहे केसांच्या केस गळतीचं, तर ते अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं पण सुरू होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला खूप फ्रस्ट्रेशन असायला हवं आहे किंवा आता ही लाईफस्टाईल पण खूप आपण तणावपूर्व झालेलीच आहे. छोट्या छोट्या गोष्टींचं पण आपल्याला खूप तणाव येत असतो. म्हणजे मी माझ्या स्त्रियांना सांगेल, स्त्रिया तर खूप हळव्या असतात आणि स्त्रियांना अगदी कुठली गोष्ट वेळेत झाली नाही तरी सुद्धा तो ताणतणाव येत असतो. म्हणजे मुलं शाळेतून वेळेत घरी आली नाहीत, त्यांचा होमवर्क झाला नाही, तर स्त्रीची होणारी धावपळ, घाई, स्वयंपाक किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे त्यांना व्यवस्थितपणा हवा असतो तो सुद्धा मिळाला नाही तरी स्त्रीचा ताणतणाव हा वाढत असतो. अशी अनेक कारणं आहेत. किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचं जाणं असेल. आता मी माझ्या ह्या क्षेत्रामध्ये अनुभवते, तर कोविडच्या काळानंतर खूप लोकांना केस गळतीचा प्रॉब्लेम हा फेस करावा लागला. त्याचं रिझन आहे की लोक खूप घाबरलेल्या स्थितीमध्ये होती आणि ज्या वेळेला त्यांना कोविड यासारख्या आजारांना सामोरे जावं लागले, तर आपले जवळचे नातेवाईक, जवळचे माणसं गमवावी लागली जी खूप हक्काची होती. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा स्त्रियांना ह्या केसांच्या बाबतीत खूप फेस करावं लागलं. म्हणजे अशी अनेक कारणं असतात की जी ताणतणाव वाढवतात तुमच्या शरीरामध्ये. या ताणतणावामुळे केस गळणेच नाही तर अनेक शारीरिक बदल होत असतात. त्यामुळे हार्मोन्सचे इनबॅलन्स होऊन जातो. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे, हार्मोन इनबॅलन्स झाल्यानंतर काय होतं. तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला ताणतणावामुळे बघायला मिळतात. तर मग हा ताणतणाव मेंटेन कसा करायचा, हा सगळ्यांपुढे असलेला एक विषय आहे आणि त्याचे सोपे उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, कमेंट करा. तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बरेच क्लायंट बघतायत पण कमेंट करत नाही आहेत, तर असं करू नका. कारण कमेंट केल्यामुळे मला प्रोत्साहन मिळणार आहे आणि ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जी काही कारणं आहेत ही माझ्या क्लायंटसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे की तुम्ही रिलेट झालं पाहिजे. तुम्ही पण अशी छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन घेता का? तणाव तुमच्यामध्ये पण आहे का? त्याच्यामुळे तुमचे केस गळतात का? तर या केस गळतीला रामराम करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत हा नक्की शेअर करा. तर ताणतणावाचे जे उपाय आहेत ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते. दीर्घ श्वसन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज सकाळी दीर्घ श्वसन करा. 10 मिनिटं सूर्यप्रकाशामध्ये थांबा, कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये सकाळच्या वेळेस. तेव्हा सुद्धा तुमची खूप सारी पॉझिटिव्हिटी वाढते आणि हे ताणतणाव जो आहे आपला तो रिलॅक्स होतो. त्यानंतर दीर्घ श्वसन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की रोज 5 मिनिटं रात्री झोपताना तरी आपण दिवसभरात काय काय केलं किंवा या गोष्टी लिहिल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा कमी होतात की आपण इथे कुठे चिडलो, कुठे हायपर झालो, काय झालो. तर हा पण विचार केल्यानंतर पण तुमचा ताणतणाव जो आहे तो कमी व्हायला लागतो. आणि मैत्रिणींशी हितगुज केल्यानंतर सुद्धा आपला ताणतणाव कमी होतो. किंवा आपल्या जवळच्या मित्रांना आपण काही गोष्टी शेअर केल्यानंतर ते ओझं बाळगलं नाही सतत, कुठले ज्या काही गोष्टींचा ताणतणाव आहे तर त्यामुळे सुद्धा तुमचा ताणतणाव कमी होतो. त्याच्यानंतर तुम्ही आवडीचं संगीत ऐकलं तर याच्यामुळे सुद्धा तुमचा ताणतणाव जो आहे तो कमी होतो. तुमचे छंद जोपासले, तुमची आवड पूर्ण केली, दिवसभरामध्ये हास्य हे खूप महत्त्वाचं आहे. छोटे छोटे विनोद ऐकणे किंवा विनोद करणे सुद्धा घरामध्ये, फॅमिलीमध्ये, आणि फॅमिलीमध्ये आनंदाचं वातावरण असणे, ह्या गोष्टी काही जपण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ताणतणाव हा कमी होतो. तसेच अजून पण एक उपाय म्हणजे आपलं दर्पणचं जे बाथ सॉल्ट आहे ते पण आंघोळीच्या पाण्यामध्ये, खूप जास्ती स्ट्रेच आहे, खूप थकला आहात तुम्ही काम करून आणि त्याचा स्ट्रेच आलेला आहे तुम्हाला, तर तुम्ही एक काम करू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे साधारणपणे बाथ सॉल्ट टाकायचं, त्याने आंघोळ करायची. म्हणजे तुमचं शरीर पण रिलॅक्स होतं आणि तुमचं मन सुद्धा त्याच्यामुळे रिलॅक्स होतं. अगदी ताणतणावातून मुक्ती मिळते. तसंच तुम्ही योगा करू शकता, मेडिटेशन, ध्यानधारणा करू शकता किंवा सूर्यनमस्कार करू शकता. या सूर्यनमस्कारांमुळे सुद्धा तुम्हाला फायदा मिळणार आहे. किंवा साधं संधी व मीठ सुद्धा टाकून तुम्ही आंघोळ करू शकता.
तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या जर तुम्ही गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुम्हाला ताणतणावातून मुक्ती मिळेल आणि तुमचा हेअरफॉल जो आहे तो कमी होईल. त्यामुळे तुमचा हेअर हेल्दी असावेत, हेअर स्ट्रॉंग असावेत, मजबूत असावेत, यासाठी आपल्या ताणतणावाची काळजी करण्यापेक्षा म्हणजे त्याची काळजी जर घेतली आणि त्याला मेंटेन केलं, छान हेल्दी राहिलात, आनंदी राहिलात, तर तुमचे केस गळण्याचं प्रमाण नक्की कमी होईल. आणि मग दर्पणबरोबर नेहमी सोबत राहा आणि ह्या व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला असेच नवनवीन उपाय तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.